शाळेचा चौकीदार आहे, त्याच्या हातामध्ये काठी आहे. काठी याच्यासाठी आहे की कोणताही कुत्रा कुणावरती अटॅक करू नये, त्यासाठी ती काठी हातामध्ये घेतली. ती सायकल नाही येत होती तर तिथे 4-5 कुत्रे उभे होते. ते कुत्रे बसलेले डायरेक्ट माझ्या अंगावरती आले. या भाऊंचं म्हणणं आहे की BMC ची गाडी येते, कुत्रे पकडण्यासाठी येते, पण त्या कुत्र्यांना पकडत नाही, असेच एक राऊंड मारून निघून जातात. कुत्र्यांना काय ते पकडत नाही आहेत. खुदी मारते आणि जवानला पकडते आणि मास्क काढून ते घ्यायचे आणि सगळ्या ठिकाणी आता बाई लोकांना जास्त कापते आणि पोरांना पण कापते. ज्यांची मुलं इकडे शाळेमध्ये येतात त्यांचं म्हणणं आहे की जवळपास 20 ते 25 लोकांना हे कुत्रे चावलेले आहेत. महानगरपालिकेला माझं एवढंच आव्हान आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या कुत्र्यांचा शोध घ्यावा व हे सगळे नगरीला त्यांनी शांत ठेवावं. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आदर्श विद्यालयासमोर आलेलो आहोत. त्या ठिकाणी काही दिवसापासून जी भटकी कुत्री आहेत, ती पिसाळलेली कुत्री ज्यांना रेबीज झालेले आहे, त्या कुत्र्यांमुळे लोक त्रस्त झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी बघा, हा शाळेचा चौकीदार आहे, त्याच्या हातामध्ये काठी आहे. काठी याच्यासाठी आहे की कोणताही कुत्रा कुणावरती अटॅक करू नये, त्यासाठी ती काठी हातामध्ये घेतली. इथे काही लोक आहेत. साहेब, काय विषय आहे इकडे, काय प्रॉब्लेम चाललाय? मी चालत येतो इकडे, आम्हाला भीती वाटते पोरांना आणायला. ते खुदी मारते आणि जवानला पकडते आणि मास्क काढून ते घ्यायचे आणि सगळ्या ठिकाणी आता बाई लोकांना जास्त कापते आणि पोरांना पण कापते आणि चावते. कसं जम्पिंग मारून चावते साहेब ते. आणि आतापर्यंत किती जणांना चावले? 25 माणसापर्यंत चावलं बोलतात साहेब. 25 माणसापर्यंत चावले. बघा, या ठिकाणी हे जे प्रत्यक्षदर्शी लोक आहेत, ज्यांची मुलं इकडे शाळेमध्ये येतात, त्यांचं म्हणणं आहे की जवळपास 20 ते 25 लोकांना हे कुत्रे चावलेले आहेत. आपल्याला मागे आता काल परवा आपण जी न्यूज बनवली त्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळाली की 3 लोकांना चावलेत, पण आता माहिती पडते की 20 ते 25 लोकांना हे कुत्रे चावलेले आहेत. आणि अजून पण काही लोक आहेत. सर, यहाँ पे जो कुत्ता अटैक कर रहा है, क्या कहेंगे इसके बारे में? क्या कहेंगे, अभी तो है, दिख रहा नहीं, अभी रहता तो कुछ करते उसके लिए. तो यहाँ पे प्रशासन का जो कुत्ता पकड़ने की गाड़ी वगैरह नहीं आ रही है. यहाँ पे कुत्ता पकडण्याची गाडी पण येत नाहीये. ज्यांच्या पाठी कुत्रा मागे लागलाय ते आपल्या बरोबर. ताई, तुमचं नाव काय? माझं नाव सविता काकड. सविता काकड. ताई, काय झालं तुमच्या बरोबर? मी सायकल नाही येत होती तर तिथे 4-5 कुत्रे उभे होते. ते कुत्रे बसलेले डायरेक्ट माझ्या अंगावरती आले. तर आले. मी अर्धा तास तिथे उभी राहिली. तिथे उभी राहिली ते कुत्रे माझ्या बाजूला जायला माणसाची बघतात. नंतर मग 5-10 मिनिटांनी त्यांनी हाक लावलं ती मी आली इकडे. आता कधीच? आता थोड्या वेळापूर्वी? आताच एवढ्याच. बघा, आता थोड्या वेळापूर्वीच आता ताई या पोरीला शाळेत घ्यायला आलेले आणि त्या कुत्र्यांनी यांच्यावरती अटॅक केला. म्हणजे विषय केवढा मोठा गंभीर आहे बघा. लहान लहान मुलं इकडे येतात आणि तुम्हाला आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं कालच्या की किती भयंकर पद्धतीने हे कुत्रे चावत आहेत आणि याकडे कुणाचं सगळ्या प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. सचिन बोराडे सर, काय विषय आहे बघा का? इकडे भटके कुत्रे फिरतायत, पिसाळलेले आहेत, ज्यांना रेबीज झालंय. विषय खूप गंभीर आहे आणि आता ताईने सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती पण अटॅक केला. तुम्ही काय बोलणार या विषयावर? माझं मुंबई महानगरपालिकेला एवढंच आव्हान आहे की इथं आदर्श विद्यालय आहे, त्या विद्यालयामध्ये छोटे छोटे बालक आहेत. तर असं त्यांचं घरच्यांचं म्हणजे असं हे झालं की त्यांनी घाबरून त्यांना स्कूलला पण सोडलं नाही. स्कूलला सोडायचं तर लांब सोडा, की ह्या जो एरियामध्ये जेवढे पब्लिक आहे ते बाहेर निघायला घाबरतायत. महानगरपालिकेला माझं एवढंच आव्हान आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या कुत्र्यांचा शोध घ्यावा व हे सगळे नगरीला त्यांनी शांत ठेवावं. बरोबर आहे तुमचं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले जे शाळेचे जे स्टुडंट वगैरे इथून येतात, या ठिकाणी वॉचमॅन वगैरे आहेत, त्यांच्या हातामध्ये प्रत्येकाच्या तुम्हाला काट्या बघायला मिळतील. काट्या याच्यासाठी आहे की हे जे कुत्रे वारंवार जे भटके कुत्रे आहेत ते अटॅक करतायत, त्या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी हातामध्ये काट्या घेतलेल्या आहेत. म्हणजे विषय किती गंभीर आहे बघा. आणि एवढं आम्ही न्यूज मध्ये टाकतोय, सोशल मीडियावरती सगळीकडे पसरलंय, न्यूजपेपरवाल्यांनी त्या गोष्टी छापल्या आहेत, तरी सुद्धा अजूनपर्यंत त्या कुत्र्यांवरती काही कारवाई करण्यात आली नाही. आता तुम्हाला जस्ट आम्ही तुम्हाला एका ताईशी बोलणं करून दिलं, तुम्ही बघितला तो आजचा विषय, आत्ताचा थोड्या वेळापूर्वीचा विषय आहे. ते आपल्या मुलीला आणायला आलेले आणि त्यांच्यावरती 3-4 कुत्र्यांनी अटॅक केला, ती स्वतः सांगितलं. म्हणजे विषय किती गंभीर आहे बघा. BMC ची गाडी आली होती 2दा, काल पण आली होती, आज पण आली होती. असंच फिरून गेले ते लोकांनी. फक्त आम्ही पकडायचं हे करत नाही ते लोक, फक्त फिरत बसतो ते देडत. आम्हाला सकाळी 6:15 वाजता इकडे चालत येतो आम्ही. मग घाबरायला लागते, कसा घेऊन जायचा कसा नाही. तिला आम्ही एकदम कशाला पोराला पाठवू, काय करायचं, मग जंप मारून ते
पकडते गालाला पकडते ती. या भाऊंचं म्हणणं आहे की BMC ची गाडी येते, कुत्रे पकडण्यासाठी येते, पण त्या कुत्र्यांना पकडत नाही, असेच एक राऊंड मारून निघून जातात. कुत्र्यांना काय ते पकडत नाही आहेत. आमचं हेच म्हणणं आहे BMCचा जे कर्मचारी आहेत त्यांना लवकरात लवकर ह्या कुत्र्यांना पकडण्यात यावं. लवकरात लवकर त्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून त्यांना घेऊन जाण्यात यावं, जेणेकरून इकडची जी मुलं आहेत, इकडचे येणाऱ्या जे परिसरातील लोक आहेत ते सुरक्षित होतील. आणि अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.